मित्रांनो नमस्कार, मी सूरज उगले. आज इंडो अमेरिकन सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या शायना ही जी कोबीचा वाहन आहे या वाहनाच्या प्लॉटवर आलो होतो. तर आपल्यासोबत महाराष्ट्राचे इंचार्ज आहेत. सर, आम्हाला या कोबीच्या वाहनाबद्दल थोडी माहिती सांगा. सर, मी प्रशांत सावंत, इंडो अमेरिकन हायब्रिडचे रिजनल मॅनेजर महाराष्ट्र स्टेट. आमची ही कोबी सायना नावाने प्रचलित आहे. सांगली, सातारा, पुणे, पूर्ण महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे मागणी चालू झाली आहे. ही व्हरायटी 50 ते 55 दिवसात मॅच्युरिटी होते. मॅच्युरिटी झाल्यानंतर समजा मार्केटला रेट असले नसले तर होल्डिंग कॅपॅसिटीची त्यानंतर 10 ते 15 दिवसात चांगली कॅपॅसिटी प्लॉटमध्ये 10 ते 15 दिवस ठेवू शकतो आणि व्यापाऱ्यांकडून याची चांगली मागणी चालू आहे सध्या. बरं, चांगली मागणी. आणि सर, मॅच्युरेशन पिरियड किती ह्या व्हरायटीचं? 50 ते 55 दिवसात मॅच्युरिटी होऊन जाते. आणि वजनाचं काय? वजनाचं 1 ते 1.25 किलो पर्यंत वजन असतं. जर समजा प्लॉट फील्डमध्ये जर तुम्ही अजून 10-15 दिवस ठेवली तर 100-200 ग्रॅम वाढू शकतो. बरं, तर शेतकरी मित्रांनो, महत्वाचे 4 मुद्दे लक्षात घ्या कोबी पिकामध्ये. पहिला मुद्दा आहे तुमचा फील्ड कॅपॅसिटी, फील्ड होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणजे जरी माल मॅच्युअर झाला असेल तरी 10 ते 15 दिवस तुम्ही हा माल शेतात ठेवू शकता. दुसरा मुद्दा आहे बुरशीजन्य रोगांना सहनशील असा हा वाहन आहे. तिसरा मुद्दा आहे वजनामध्ये साधारणपणे 1 किलो ते 1 किलो 400 ग्रॅमपर्यंत वजनाची साईज वाढू शकते. आणि चौथा मुद्दा आहे की किपिंग क्वालिटी बघा तुम्ही, म्हणजे हातातला जो गड्डा आहे किपिंग क्वालिटी बघा, म्हणजे अक्षरशः टकटक आवाज येतोय अशी किपिंग क्वालिटी ह्या वाहनाची आहे. हा वाहन आहे इंडो अमेरिकन्स इंडिया हायब्रिड सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा शायना.